शकता लादी मस्त सुकत आहे। आता मी पूजेची मांडणी करणार आहे। स्वच्छ घर पुसल्यानंतर आपण मी पूजेची मांडणी करणार आहे। बघू शकता पत्री फुले वगैरे सर्व तयारी मी केलेली आहे। स्वयंपाकाची तयारी एके बाजूला चालू आहे। फुले वगैरे पत्री बाजारात मस्त छान भेटलेली आहे। मला केळी कुठेच मिळाली नाही, त्यासाठी मी पेरू आणलेले आहे। तांब्याचा तांब्या दिवा वगैरे मी स्वच्छ पितांबरीने घासून घेतलेला आहे, कारण देवीला सर्व स्वच्छ लागत असते, त्यासाठी मी सर्व भांडी घासून घेत आहे। बघू शकता आता माझे सर्व कामे झालेली आहे। आता मस्तपैकी पाटावरती मी देवीसाठी आसन टाकत आहे। त्यासाठी ब्लाऊज पीस घेतलेले आहे नवीन कोरे, हे पहिल्या गुरुवारीच मी घेतलेले आहे। देवी ही सुवासीन असते, त्याच्यामुळे तिला व्हाईट सफेद कलरचा कपडा अजिबात चालत नाही। आपण हिरवा लाल गुलाबी असे ब्लाऊज पीस घेऊ शकतो। मी देवी लक्ष्मीनारायणचा फोटो ठेवलेला आहे आणि ती गुरुवारची कहाणीचं एक पुस्तक पूजेसाठी ठेवलेलं आहे। त्यावरती मस्त हळदी कुंकू एक गुलाबाचे फूल ठेवणार आहे। बघू शकता खूपच छान मांडणी मी करत आहे। सुपारी आणि गणपतीची सुपारी ठेवलेली आहे। बघू शकता पूजेची मांडणी माझी झालेली आहे। मी मस्तपैकी पाटावरती कपडा अंथरून कलश स्थापना केलेली आहे। बाजूला रांगोळी मस्तपैकी काढलेली आहे। आता माझी फक्त वेणी बाकी आहे। बघू शकता खूपच छान मी मांडणी केलेली आहे। फुलांची मी मस्तपैकी वेणी बनवणार आहे। त्यासाठी एक येलो एक व्हाईट असे फूल मी ॲड करणार आहे। वेगळं काहीतरी वेगळी माळ कशी दिसते ती मी ट्राय करून बघणार आहे। माझी पूजा मस्तपैकी छान दिसत आहे। बघू शकता खूपच छान मी देवापुढे गुरुवारची रांगोळी काढलेली आहे। 7 सुवासिनींना देण्यासाठी 7 पुस्तके घेतली आहे। माझी वेणी रेडी झालेली आहे। येलो व्हाईट कॉम्बिनेशन खूपच छान दिसत आहे। येलो किंवा व्हाईट फुले घेऊनही वेणी छान दिसते, पण जरासं वेगळं काहीतरी करून बघूया म्हणून मी अशी फुले घेतलेली आहे। वेणी तयार केलेली असूनही भरपूर फुले उरलेली आहे। बघू शकता खूपच छान दिसत आहे। वेणी आता आपण कलशावरती स्थापन केले आहे। कलश म्हणजे श्री लक्ष्मी देवीचंच एक रूप, ते रूपच असतं। कलश म्हणजे श्री लक्ष्मी देवीचं रूपच असतं, त्यासाठी आपण कलशावरती वेणी ठेवत असतो, हळदी कुंकू वगैरे लावत असतो। कोणी त्याला शृंगारही नथ वगैरे मंगळसूत्र बांगड्या वगैरेही घालतात। बघू शकता मी मस्तपैकी रांगोळी काढली आहे। फुलांची थोडीशी सजावट केली आहे। गुरुवारची देवांपुढे रांगोळी काढलेली आहे। खूपच छान दिसत आहे। पोथी वाचायला मी आता सुरुवात करत आहे। गुरुवारची कहाणी मी वाचत आहे। शांत मनाने एकाग्र चित्ताने पोथी वाचायची आहे। नंतर मग नैवेद्य दाखवून आरती वगैरे करायची आहे। खूपच छान कहाणी आहे गुरुवारची। आता माझी गुरुवारची कहाणी झालेली आहे। आता बायका हळदी कुंकासाठी बोलवून घेतलेले आहे। सर्वांना 7 जणींना हळदी कुंकू एक पुस्तक हळदी कुंकाची डब्बी एक फळ मी देणार आहे।
मस्तपैकी मी लक्ष्मीची मनोभावे प्रार्थना केली आहे. नैवेद्यासाठी खीर, वरण भात, मेथीची भाजी केलेली आहे. बघू शकता खूपच छान खीर झालेली आहे. देवीला वरण भात, मेथीची भाजी, खिरीचा नैवेद्य केलेला आहे. खूपच छान दिव्याची ज्योत छान दिसत आहे. बघू शकता. चला तर बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.